सबसे पहले शुरू करने से पहले मैं चाहता हूँ कि सब 3 बार भारत माता की जय जोर से पुकारेंगे। भारत माता की, भारत माता की, भारत माता की। व्यासपीठावर बसलेले न्यायाधीश सर, डॉक्टर साहेब, मातृभूमी ट्रस्टचे अधिकारी पदाधिकारी गण, मला या प्रोग्राममध्ये बोलल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। सर्वप्रथम मी सगळ्यांना कारगिल विजय दिवसाच्या शुभेच्छा आणि अभिनंदन करतो, कारण ते प्रत्येक नागरिकाचा हा विजय आहे आणि पूर्ण देशाचा विजय आहे। त्यानंतर जे या युद्धात शहीद झाले त्यांना मी मानाचा सल्यूट करतो आणि जे जखमी झालेत त्यांच्या परिवाराला आणि त्यांना स्वतःला त्यांचं पूर्ण जीवन चांगलं जावं आणि जेवढं आपण बाकी लोक त्यांना मदत करू शकतो त्यांनाही मी खूप खूप शुभेच्छा देतो। कारगिल वॉर मी थोडं त्याच्यावर बोलतो, मग अग्निवर याच्यावर येतो। हा एकदम जगातला हा एकदम डिफिकल्ट असा वॉर होता, सगळ्यात कठीण। अशा हाय अल्टिट्यूड एरियामध्ये म्हणजे एवढ्या उंचावर 16,000 फीट 17,000 फीट याच्यावर कोणत्याही देशाने असली लढाई लढली नव्हती। म्हणून या लढाईबद्दल जी आपण जीत हासिल केली ते पूर्ण जगात जे भारताचं मान वाढलं आहे, भारताच्या सैनिकांचा मान वाढला आहे, ते बिलकुल कोणीही त्याची तुलना करू शकत नाही। चाहे ॲडव्हान्स देश असतील, USA, UK, लोकांनी इस्रायल असेल, पण असला विजय कोणी हासिल करू शकला नाही। त्याकरता आपल्या देशाचं जे मान एवढा वाढला ते प्रचंड वाढलाय आणि आपल्या देशाची आर्मी जी आहे, आर्म फोर्सेस आहेत, ते पूर्ण वर्ल्डमध्ये टॉप क्लास सगळ्यात प्रोफेशनल असे आर्म फोर्सेस आहेत। तर याचा मला सुद्धा गर्व आहे की आपण याच्यात सहभागी होतो या आर्मीमध्ये। आणि जसं डॉक्टर साहेब पण म्हणाले, तुम्ही वाचताच आहेत, ते एकदम दुर्गम पहाडी असते, म्हणजे केव्हा तुमच्यावर दगड कोसळतील, केव्हा बर्फ कोसळेल, केव्हा तुमचा ऑक्सिजन पुरवठा तुम्हाला इतका कमी होईल की तुम्ही त्याच्यात ऑपरेट करू शकत नाही। तर अशा परिस्थितीत आपल्या लोकांनी वरून फायरिंग येते, त्याच्या परिस्थितीत लोकांनी हमला केला। एक परमवीर चक्र तर सगळ्यांना माहिती आहे, एक महावीर चक्र लेफ्टनंट कँगरूसे, सेकंड राजरी, त्यांच्या पायात बुटं नव्हते, ते बुटं नसताना सुद्धा ते एवढे चढून गेले, हमला केलं आणि सक्सेस अचीव केलं। म्हणजे एवढं इन्स्पिरेशनल यांनी काम केलंय की सगळ्यांना हमेशा याचा अभिमान वाटला पाहिजे। आणि जे व्हेरियस अवॉर्ड येत आहेत, विक्रम बत्रा तर सगळ्यांनी ऐकलंय, अरे काय म्हणजे क्या जोश आहे, ये दिल मांगे मोर, त्यांचा फेमस हा वाक्य होता। एक हमला करून जिंकली होती त्यांनी ती पहाडी, त्याच्यानंतर सेकंड हमल्यासाठी जखमी होऊन सुद्धा व्हॉलेंटियर झाले की मी तिथे पुढे जातो, आणि ते सुद्धा त्यांनी फतेह केलं। म्हणजे एवढे जोश जज्बात, आणि ते कोण होते, सिनियर ऑफिसर नव्हते, यंग ऑफिसर, कमी वयातला माणूस होता। तसेच बरेच वेगळे म्हणजे अधिकारी होते, जवान होते। माझं सौभाग्य आहे की मला नंतर योगेंद्र यादव सर आणि जॅकलायचे त्यांना 2 परमवीर चक्राला आम्ही वैयक्तिक भेटलोय जबलपूरमध्ये, आणि खूप अभिमान वाटायचा त्यांना भेटून। आणि दुसरा अभिमान हे आहे की माझी स्वतःची युनिट मी कारगिल सेक्टरमध्ये मी कमांड केली, सेम दुर्गम परिस्थितीत, एवढ्या बर्फात एवढे लोक माझे कसे किती लोकांनी त्रास उठवले, तसे सगळ्यात इन्फंट्री बटालियन करतात। पण मी बघितले आमच्या वेळेस सुद्धा पूर्ण आर्टिलरी शेलिंग, मॉर्टर शेलिंग, हेवी आर्म्स फायर, एवढा फायरिंग व्हायचं, आणि हमेशा मला काळजी असायची की कोणी आपला जवान कॅज्युअल्टी होऊ नये तिथे, आणि जर कॅज्युअल्टी झाला त्याला खाली आणणं दुश्मनच्या फायर बनणं सोपं नव्हतं। बर्फात किती लोकांच्या बोटांना विजा झाली,
ॲव्हलांचमध्ये लोक फसले, बर्फाखाली दबले. आपण पेपरमध्ये आजकाल होतं, आमच्या वेळेस सोशल मीडिया किंवा एवढं नव्हतं, त्यामध्ये एवढे लोक बर्फात फसत होते. त्यांना जीवन काढणं या त्यांनी वाचणं त्याच्यात, हो खूप असे मल्टिपल चॅलेंजेस त्यामध्ये होते. तरी मला स्वतःला गर्व आहे माझ्या जवानांवर, म्हणजे जवान माझ्या युनिटचे नाही, प्रत्येक इंडियन आर्मीचे ते लोक त्या एरियामध्ये सर्व केले, प्रत्येकावर गर्व आहे. आता जे अग्निवीर बद्दल बोलायचे तर त्याच्या लेवलवर 2 एंट्री लेवल असते. अग्निवीर मी नंतर सविस्तर बोलतो. एक तर ऑफिसर लेवल एंट्री असते. कस्तुरे साहेब मला सांगत होते, बरेच लोकांना अवेअरनेस नसते. तर ऑफिसर लेवलवर NDA थ्रू, IMAच्या थ्रू, टेक्निकल एंट्री स्कीम आहे त्याच्या थ्रू, नंतर मग जॅक डिपार्टमेंट, तुम्हाला AMC मध्ये बरेच असे ॲव्हेन्यूज आहेत तुम्हाला एंट्री करण्यासाठी. आणि ते 12वी नंतर सुरू होत आहे. आणि ते प्रत्येक ह्याचं तुम्हाला वेगवेगळे QR असतात, क्वालिटेटिव्ह रिक्वायरमेंट, त्याप्रमाणे तुम्ही त्याच्यात एंट्री घेऊ शकता. आणि बरेच खुशीची बात आहे की खूप लोक आपले म्हणजे साध्या गावातनं सुद्धा बरेच लोक ऑफिसरचे एक्झाम पास होतात. FMC मध्ये तुम्ही जाऊ शकता, नीटच्या थ्रू एक्झाम असते त्याच्या थ्रू जाऊ शकता. साहेबांनी स्पेसिफिकली विचारलं, हे बऱ्याच लोकांना माहीत नसतंय. डायरेक्ट एंट्री जाऊ शकतात AMC, हे असं ऑफिसर लेवल एंट्री. आता अग्निपथ स्कीम आहे, ॲक्च्युली अग्निपथ स्कीम हे सरकारने आणि आपल्या म्हणजे आमचे आर्म फोर्सेसच्या लोकांनी मिळून असं याला एक फॉर्म्युलेट केली ह्याची पॉलिसी. या स्कीम, या अग्निपथचा मेन उद्देश काय होता? मेन उद्देश होता की यंग जनरेशन, यंग मुलं तिथं सर्व्हिस करतील. आता आपण कारगिलच्या लढाईत बघितलं बहुतेक यंग लोक होते ज्यांनी ॲक्च्युली वर पोचले. तशा लढाईसाठी यंग मुलं अवेलेबल असावेत, त्यांनी त्या यंग एजमध्ये सेवा करावी आणि नंतर मग त्याला लुक आफ्टर करतील किंवा त्यांचा पुढचा पावला म्हणजे वाटचाल करण्यासाठी त्यांची मदत करतील. तर हे बेसिक कन्सेप्ट होतं की कशामुळे हे अग्निपथ स्कीम काढली. आणि त्यानंतर हे लोक ज्यावेळेस बाहेर पडतील तर समाजात, जसं NCCच्या थ्रू पण आपण करतो NCC मध्ये नॅशनल कॅडेट कोर, तसं हे ॲक्च्युअल डिफेन्स फोर्समध्ये काम करून ज्यावेळेस बाहेर पडतील ते असे नागरिक तयार होतील की दुसऱ्या फील्डमध्ये सुद्धा खूप चांगलं काम करतील. तर हे बडं म्हणजे विशेष याला प्लॅनिंग करून ही स्कीम केलेली आहे आणि याची खूप दूरदृष्टी आहे. आता अग्निपथ या अग्निवीर जे जवान भरती होतात ते 4 वर्षासाठी भरती होतात. आता बऱ्याच लोकांना क्वेश्चन असते की 4 वर्ष यार, 4 वर्षानंतर काय करतील ते? की प्राईम ऑफ यूथ म्हणजे तुमच्या चांगल्या वयात तुम्ही त्यांनी सेवा दिली, पण त्यानंतर काय? बऱ्याच पेरेंट्सच्या मनात हे असतो डाऊट की बाबा याच्यानंतर आमच्या मुलांना काय होईल, त्यांचं फ्युचर काय? हे तुम्हाला माहिती पाहिजे की 4 वर्ष जे आपली ट्रेनिंग होती त्यामध्ये बेसिक ट्रेनिंग झाल्यानंतर ते तकरीबन 26 आठवडे ते 31 आठवडे असतील. त्यानंतर ते युनिटमध्ये रुजू होते. आणि जे आजच्या पॉलिसी म्हणजे आत्तापर्यंतची पॉलिसी आहे की 25% लोक आर्मी म्हणजे आर्म फोर्सेसमध्ये ॲब्झॉर्ब होतील. त्याच्यानंतर 75% त्यांना सोडून जावं लागेल. पण सोडून जाताना असं नाही की जस्ट तुम्ही त्यांना करून घेतलं, तिथं सेवा झाली, लढाई केली, इन्सर्जन्सीमध्ये ऑपरेशन झालं. त्या 75%ला सरकार लुक आफ्टर करते, आर्मी लुक आफ्टर करते. आणि भरपूर त्यांना ॲव्हेन्यूज दिलेल्या आहेत. म्हणजे पोलीस फोर्समध्ये, पॅरामिलिटरी फोर्सेसमध्ये जसे BSF झाले, CRPF वगैरे झाले, गव्हर्नमेंटचे बाकी कोणत्या फील्ड्समध्ये त्यांना अपॉर्च्युनिटी दिली जाते. आणि नेक्स्ट म्हणजे ज्या बाहेर पडायच्या आधी त्यांना प्रॉपरली ट्रेनिंग देते टेक्निकल, की जर बाहेर पडले तर त्यांना स्वतःचं काय करता यावं, या सर्व्हिस जॉईन करता यावी. आणि मग त्यांना तयार करून ते बाहेर काढतात.
तर जे ॲप्रिहेन्शन आहेत लोकांच्या मनात की बाबा काय होईल 4 वर्षानंतर तर हे, पण ते ॲप्रिहेन्शन एवढे योग्य नाही आहे. आपण सगळ्यात पहिलं एक तर सगळे आपण बोलतो कारगिलच्या विषयी, सगळेच बोलतो तो जो जज्बा है वो होना चाहिए. पहले देश सेवा के लिए, बाद में मेरा क्या जॉब होगा वो ज़्यादा इम्पोर्टेंट नहीं है. अगर मैं 4 साल के लिए देश सेवा कर सकता हूँ वो सबसे बड़े मेरा कॉन्ट्रीब्यूशन है मेरे लाईफ का. वो म्हणजे सगळ्यात मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे की मला इंडियन आर्मी फोर्सेसचा मी युनिफॉर्म घातलाय. अरे किती मोठी गर्वाची गोष्ट आहे. आज आम्ही रिटायर झालो पण आम्ही आमचा युनिफॉर्म बघतो. अरे हे आपण घातला होता युनिफॉर्म. काय मोटिवेशन आहे त्या युनिफॉर्मला बघून. आणि साधा कोणी असेल, जवान असेल, जनरल कोणी पब्लिक बघते जवान जाताना तर किती आपल्याला मान सन्मान वाटतो. जर तुम्ही 4 वर्षे मान सन्मान प्राप्त केलाय, तुम्हाला जिंदगीभर मान सन्मान प्राप्त होईल. आणि तुम्ही डिसिप्लिन्ड नागरिक, देशाची सेवा ज्यावेळेस गरज पडेल ॲज इट इज तुम्ही कोणत्या जसे सर म्हणत होते फील्डमध्ये करतात त्याच्यातही करताल तुम्ही. पण ओव्हरऑल तुम्ही देशाचं स्ट्रेंथनिंग, आपल्या देशाला काय पाहिजे, आपला पॉवरफुल आणि स्ट्रेंथवाला देश पाहिजे जो ऑलरेडी पुढे जातोय आणि आपण फर्दर त्याला स्ट्रेंथन करू शकतो. तर हे तुमचं मेन कॉन्ट्रीब्युशन असणार आहे. आणि जे तुमचे बाकी फॅसिलिटीज असतात, पे तुम्हाला चांगला आहे आणि तुमचं कॉन्ट्रीब्युशन जे कॉर्पस असतं तुम्ही रिटायरमेंटच्या वेळेस ते ऑलमोस्ट 11 to 12 लाख तुम्हाला कॉर्पस मिळणार आहे. आता मला सांगा, नॉट कम्पेअरिंग एनीबडी, पण कोणाला असं कमी म्हणत नाही, ग्रॅज्युएट होते इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट, TCS, इन्फोसिस, स्टार्टिंग सॅलरी किती 3 लाख रुपीज, किती 25,000 रुपीज पर मंथ, हे त्यांची स्टार्टिंग सॅलरी. आणि इंडियन आर्म फोर्सेस किती सॅलरी देते 30,000 रुपीज स्टार्टिंग सॅलरी. आणि त्याच्या पुढं तुम्हाला मग ते इन्क्रिमेंट्स वगैरे मिळत जाते. तर फायनान्शियल सुद्धा पॅकेज एकदम सुंदर आणि चांगलं पॅकेज आहे. आणि जसं म्हणलं ते जज्बा मोस्ट इम्पॉर्टंट आहे. आणि तुम्हाला जर कारगिल सारखी लढाई झाली, जसं ऑपरेशन सिंदूर झालं, कोणी कॅज्युअल्टी झाला अग्नीवर, तर त्याला इन्शुरन्स जे आहे, जे नॉर्मल पहिले जवानला मिळत होते, JCOला मिळत होते, सगळं ते इन्शुरन्स तुम्हाला मिळणार पैसे. ॲज ऑफ डेट तकरीबन 48 to 50 लाख रुपीज. जर काय झाला असा हातचा, हो नाही असं, पण जर झाला तर त्याला तेवढे पैसे मिळणार. तर फायनान्शियली बिलकुल सेक्युअर केलं आहे गव्हर्नमेंटने. आणि फ्युचर जॉबसाठी सुद्धा सेक्युअर केलं आहे. म्हणजे ह्याच्यात कोणतेही आपण संदेह नाही ठेवायला पाहिजे. आणि आपण खरंच देश सेवा करायची, आपल्या मुलाला पाठवायचं पाहिजे. मला अजून एक गर्व होतो की माझे वडील, आम्ही कळंबचा आहे, मी उत्तमराव दशरथ ॲडव्होकेट, जर त्यांनी मला प्रोत्साहन नसतं केलं, अपॉर्च्युनिटी दिली नसती तर मी इकडं फौजमध्ये आलोच नसतो. तर अशा पेरेंटची आपली जिम्मेवारी आहे की आपल्या मुलांना अपॉर्च्युनिटी द्यायचं आहे. एकटा मुलगा असला तरी घाबरायची गरज नाही, करल तो चांगला, ही ॲक्च्युली शाईन. म्हणजे तो इतका चांगला करेल की आपल्याला समाजात आई वडिलांना मान सन्मान आणि सगळ्यांना मान सन्मान मिळतो. सर लोक बसलेत वेगवेगळ्या फील्डचे, पण आर्म फोर्सेसला जे सन्मान आहे, आपण मनातनं विचार करा केवढा सन्मान देता तुम्ही. ते सन्मान आतूनच येतो. त्याकरता आपल्या मुलांना जरूर पाठवा. अग्निवीर एक खूप चांगली असं म्हणजे त्याचं पदवी आहे. आणि ते अग्निपथ स्कीम एकदम खूप चांगला स्कीम आहे. आणि जसं सर म्हणले की काही म्हणजे कोणीतरी म्हणजे लेफ्टनंट कर्नल साहेब आले होते आणि बरेच रिक्रूट झाले. तर तुम्ही पण सगळे मोटिवेट व्हायला पाहिजे. आपल्या मित्रांना सांगा, इतके स्टुडंट दिसत नाहीत मला, पेरेंट्स आहेत पण स्टुडंट्स आपल्या मित्रांना सांगा, मोटिवेट करा. मुली आजकाल तर सगळ्या मुली यायला लागल्यात. ऑफिसर लेवल पण NDA मध्ये मुली ॲडमिशन होतात. आणि मी जितक्या अग्निवीरला इंटरॅक्ट केले, माझ्या 7 मराठा युनिटमध्ये अग्निवीर, 24 मराठा लाईट इन्फंट्री, BEG सेंटरमध्ये अजून 2-3 EME वगैरे, जितके अग्निवीरला भेटलो सगळे इतके चांगले आणि त्यांचे पॉझिटिव्ह रिस्पॉन्स होते. त्यांनी आम्हाला सांगितलं, मी म्हणलो भैया डरना मत, मैं ब्रिगेडियर साहब हूँ या जो भी है, आप खुल के बताओ आपको कैसा लगता है.
उन्होंने बोला साहब हमको बहुत अच्छा लग रहा है, हम ज्वाइन किए और कोई भी जिम्मेवारी दिया तो हम पूरा करेंगे और हम खुश आहे, दिल से खुश आहे. जर ते असं फीडबॅक आपल्याला मिळतोय, माझे सीओ साहेब आहेत आता कर्नल संकेत चौहान, त्यांना मी स्पेसिफिक फीडबॅक मागितला, कैसे लगते आपको जब आपके पास आए ये बंदे, तो ते म्हणले की बहुत अच्छा है, उनका मोटिवेशन लेवल बहुत बढ़िया है, क्योंकि त्यांना कॉम्पिटिशन असतं, मला 25% मध्ये यायचं, त्यांचा परफॉर्मन्स लेवल एकदम टॉप क्लास असते. तर हे अग्निवीर जरूर अग्निपथ स्कीममध्ये या. फौज मॅक्सिमम तुम्ही फौजी बना, फौजी नाही बनलं तरी तुम्ही बेसिकली ते डिसिप्लिन वगैरे आत्मसात करू शकता. सगळ्यात अखेरमध्ये तुम्हा सगळ्यांना धन्यवाद. आणि कारगिल वॉर हिरोज, कारगिलमध्ये जे एरियामध्ये सर्व केलेत सगळ्यांना परत एकदा माझा सल्यूट. जय हिंद, जय भारत. थँक्यू.